श्री गुरुदेव दत्त. गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा आज 9वा श्लोक आज आपण बघणार आहोत. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीनम् असक्तं तेषु कर्मसु. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीनम् असक्तं तेषु कर्मसु. तेव्हा भगवान सांगतात या श्लोकात, ते म्हणाले, हे जे जगत आहे, जड हे जड आहे आणि विनाशी आहे. म्हणजे याच्यात उत्पत्ती स्थिती लय सुरू असतो. मनुष्य जन्माला येतो, काही काळ राहतो, नंतर निघून जातो, देह सोडतो. मनुष्य जात नाही. मनुष्य म्हणजे जो जीव आहे, तो जन्माला येतो, काही काळ राहतो आणि नंतर तो देह सोडतो. तो जीव काही नष्ट होत नाही, कारण तो परमेश्वराचा अंश आहे. तेव्हा हे जग आहे ते हे जड विनाशी आहे. हे पंचमहाभूतांनी बनलेलं जे जगत आहे हे जड आहे, विनाशी आहे. आणि याच्यात उत्पत्ती स्थिती आणि लय हे कर्म आहे. या जगामध्ये कर्म काय आहे? उत्पत्ती स्थिती आणि लय हे कर्म नेहमी होत असतं. म्हणलं रोज होत असत. हो, मनुष्याचा देह सुद्धा त्याच्या ज्या पेशी आहेत ते सारख्या मरत असतात आणि नवीन पेशी येत असतात. दर 7 वर्षांनी मनुष्याचा पूर्ण देह वेगळा होतो, पूर्ण नवीन देह होतो. तेव्हा याला कर्म असं म्हणतात. उत्पत्ती स्थिती लय हे या जड विनाशी जगाच्या ठिकाणचे कर्म आहे. आणि हे कर्म या प्रकृतीमध्ये घडत असत. आणि भगवान सांगतात, न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे अर्जुना, या कर्माच्या ठिकाणी सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लय आणि त्यात चाललेले व्यवहार, या कर्माच्या ठिकाणी मी उदासीन आहे. म्हणा, उदासीन पुरुषाप्रमाणे राहतो, उदासीन राहतो, आसक्ती रहित राहतो. माझी आसक्ती येत नाही आणि केवळ साक्षीभूत असतो. मी केवळ याला साक्षीरूप होऊन राहतो. त्याच्यामुळे ही कर्म मला बांधू शकत नाही. या प्रकृतीत घडणारी, या जगात घडणारी कर्म मला बांधू शकत नाही, असं भगवान सांगतात. असा त्याचा अर्थ आहे. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीनम् असक्तं तेषु कर्मसु. तेव्हा थोडक्यात सांगायचं तर म्हणाले, या जगामध्ये रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. सगळ्या रंगात, जगाच्या रंगात मी आहे म्हणा, परंतु माझा रंग वेगळा आहे. आणि गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. परमेश्वर सर्वात आहे आणि सर्वात नाही. भगवान सर्व मनुष्यामध्ये असतात. मनुष्याच्या ठिकाणी तर परमेश्वर असतात, भगवान असतात. आत्म्याच्या रूपाने असतात, 2 रूपाने असतात. भगवान मनुष्याच्या ठिकाणी 2 रूपाने असतो. एक असा वेदांत सांगतो. वेदांतात काय सांगितलंय की 2 रूपाने परमेश्वर या मनुष्याच्या ठिकाणी आहे. एक म्हणजे प्रमाता, म्हणजे जीव, जीव रूपाने तो आहे. म्हणजे जीव रूपाने त्याचा अंश, परमेश्वराचा अंश जीव रूपाने या देहामध्ये आहे. आणि यालाच प्रमाता असं म्हणतात. याला वेदांताच्या भाषेमध्ये प्रमाता असं म्हणतात. प्रमाता म्हणजे काय? जो प्रमाणाने प्रत्येक गोष्ट जाणून घेतो. प्रमाता म्हणजे जो प्रमाणाने प्रत्येक गोष्ट जाणून घेतो, तो म्हणजे जीव या जगामध्ये प्रत्येक गोष्ट जाणून घेतो. प्रत्येक गोष्टीला प्रमाण काय असं त्याला जेव्हा समजत नाही तेव्हा तो प्रत्येक गोष्टीला प्रमाण मागतो.
हे कशावरून, हे असं झालं, हे कशावरून, हे कशावरून सत्य आहे, तर याचं प्रमाण तो मागत असतो. आणि प्रमाण त्याला मिळालं की त्या प्रमाणाने तो या जगातल्या गोष्टी सर्व जाणत असतो. उदाहरणार्थ कुठे आग लागलेली आहे, आग तर दिसत नाही पण दूर दिसत असतो. यत्र धूम्रो यत्र वन्नी तत्र धूम्रो असं म्हणतात, किंवा यत्र धूम्रो तत्र वन्नी, जिथे दूर निघताना दिसेल तिथे आग आहे असं समजावं. हे प्रमाण आहे, कारण अनेकांचा असा अनुभव आहे. तसं म्हणले मनुष्य प्रमाणाने जाणून घेत असतो आणि मग त्याला ते पटतं. तेव्हा जीव म्हणजे काय, जो प्रमाणाने प्रत्येक गोष्ट जाणून घेतो तो जीव. आणि मी केलं, मी भोगलं, मी जाणलं असं जो मानतो त्याला जीव असं म्हणतो. जीव म्हणतो मी केलं, हे सगळं जे आहे ना हे मी केलं, मी केलं, मी केलं, मी भोगलं, मी अनुभव घेतला, मी जाणलं असं म्हणतो तो प्रमाता, तो त्याला जीव असं म्हणतात. आणि तो सगळं मी केलं असं म्हणतो, मी जाणलं असं म्हणतो, मी भोगलं असं म्हणतो, आणि तो प्रमाणावरून सगळं जाणून घेतो. आणि म्हणून तो या मायेमध्ये बांधला जातो, आपल्या कर्मानेच तो बांधला जातो. त्या कर्माचा तो अहंकार धारण करतो आणि त्याच्यामुळे तो या मायेमध्ये बांधला जातो. तो मायेला परवश आहे, म्हणजे मायेमुळे तो परस्वाधीन आहे, मायेला परस्वाधीन झालेला आहे, मायेचा स्वाधीन झालेला आहे तो. आणि म्हणून तो मी केलं, मी केलं असं म्हणतो आणि त्यात कर्माने बांधला जातो. माया त्याला कर्माने बांधत असते. पण या उलट परमेश्वर काय आहे, मनुष्याच्या देहातच आहे. परमात्मा हा आत्मा रूपाने आहे आणि जीव रूपाने आहे. तेव्हा जीव रूपाने सगळं मी करतो, मी करतो असं म्हणतो तो. आणि मग म्हणून अहम करोमि इति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः, की असा वृथा अभिमान धारण करून त्याच्यामुळे त्या कर्मामध्ये तो बांधला जातो, त्याला जीव असं म्हणतात. याच्या उलट जो मनुष्याच्या ठिकाणी आत्मा आहे, सद्गुरू सांगतात अरे तुझ्या ठिकाणी आत्मा आहे, जीव रूपाने तू माझा अंश आहे, म्हणे आत्मरूपाने तू माझ्याशी एकरूप आहेस. तेव्हा तो परमेश्वर काय असतो, तो सुद्धा या मायेतच असतो, परंतु तो स्वतःला अकर्ता समजतो. परमात्मा हा स्वतः अकर्ता आहे, अभोक्ता आहे. अकर्ता अभोक्ता हेच त्याचं मूळ स्वरूप आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अनंत सच्चित आनंद स्वरूप असा तो आत्मा मनुष्याच्याच ठिकाणी, म्हणजे असे दोन रूपाने तोच आत्मा आहे. तेव्हा परमेश्वर म्हणतो, किंवा त्याचा अनुभव असा आहे की या सर्व मायेत राहून, मनुष्याच्या ठिकाणी आत्मा रूपाने राहून सुद्धा मी अकर्ता आहे, मी काही करत नाही, मी अभोक्त आहे. आणि जीव म्हणतो, जीवही तिथेच राहतो, पण तो प्रकृतीने बांधलेला असल्यामुळे तो परतंत्र आहे आणि तो म्हणतो की मी कर्म करतो. आणि त्याने जरी असं म्हटलं की मी कर्म करत नाही, तर तिथेही चूकच होते. म्हणले जे कर्तव्य कर्म करायचं आहे त्याला, आणि ते जर त्यांनी केलं नाही, जसा परमात्मा अकर्ता आहे तसा मी पण अकर्ता आहे, मी आजपासून कर्म करणार नाही असं म्हटलं तरी त्याला ते कर्मच घडतं. न करणे हे देखील कर्मच ठरतं त्या जीवाच्या ठिकाणी, आणि म्हणून त्याचंही फळ त्याला भोगावं लागतं. कारण आवश्यक कर्म करणं आवश्यक आहे आणि ते न केल्यामुळे त्याचं फळ त्याला मिळतं. कारण जीव हा प्रकृतीच्या अधीन आहे, परतंत्र आहे, आणि प्रकृती हा आणि परमेश्वर हा प्रकृतीचा स्वामी आहे. हा फरक आहे. म्हणतो जीव हा प्रकृतीच्या मध्ये परतंत्र आहे, प्रकृती करेल तसं त्याला करावं लागतं, आणि परमेश्वर जसं करेल तशी प्रकृती वागते. म्हणून प्रकृती परमेश्वराच्या अधीन आहे आणि प्रकृती परमेश्वराच्या पुढे परतंत्र आहे. म्हणून जीवाच्या मी केलं, मी भोगलं, मी जाणलं या अनुभवाला जो खोटं समजतो, अरे हा अनुभव खोटा आहे, मी केलं, मी भोगलं, मी जाणलं, तुझे मी करतो ते म्हणजे सगळं खोटं आहे. आणि त्याच्यापासून वेगळं राहून त्याच्याकडे त्रयस्थपणे केवळ पाहत राहणारा
तो परमात्मा, तो आत्मा, याला साक्षी असं म्हणतात. तेव्हा भगवान सांगतात की मी सर्व भूताच्या ठिकाणी राहतो, सर्व मनुष्यांच्या ठिकाणी राहतो, पण म्हणले मी साक्षी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांच्या अध्यात मध्यात मी नसतो. काय, मी त्यांच्या ठिकाणी राहतो हृदयात, पण म्हणजे त्यांच्या अध्यात मध्यात मी नसतो. त्यांच्या कर्माने मी लिप्त होत नाही. त्यांनी कोणतं कर्म केलं, कोणतं नाही केलं, कोणतं चांगलं कर्म केलं, कोणतं वाईट कर्म केलं, याच्याशी मला काय देणं घेणं नसतं. मी त्याच्यापासून अलिप्त असतो. आणि ते डिपार्टमेंट म्हणजे मी यमराजाकडे देऊन ठेवलेलं आहे. ही यांनी चांगलं केलं का वाईट केलं, की पाप केलं का पुण्य केलं, हे ते परमात्मा बघत नाही म्हणा. ते यमराज बघत असतो. त्याचा चित्रगुप्त त्याचा हिशोब ठेवतो. कोणाचं कोणी पाप केलं, काय पाप केलं, त्याला कुठे स्वर्ग मिळणार का नरक मिळणार, की उच्च लोकात श्रेष्ठ लोकात पाठवायचे, सर्व म्हणाले यमराज ठरवतात. तसंच कोणाला ब्रह्मलोकात पाठवायचं हे त्या अधिकारी देवता ठरवत असतात. तेव्हा भगवान सांगतात की मी सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने आहे, पण म्हणाले मी अकर्ता आहे. आणि जीव माझा अंश असून तो तो म्हणतो तुम्ही करतो सगळं, आणि म्हणून तो या कर्माच्या बंधनात तो अज्ञानी आहे, म्हणून या कर्माच्या बंधनात तो फसतो. आमच्याकडे स्त्री भक्त यायच्या प्रवचन श्रवण करण्यासाठी ठाण्याला असताना विजय पार्क मध्ये, तर दर गुरुवारी येत असत. मी त्यांना एकदा विचारलं तुम्ही घरी स्वयंपाक करून येता का. म्हटलं एवढ्या आता मला इकडून गेल्यानंतर मग स्वयंपाक करणार, मग जेवणार. तर त्या मला म्हणाल्या नाही, म्हणले मला स्वयंपाक वगैरे काही काम घरी नसतं. म्हणलं मला घरी काहीच काम करावं लागत नाही. मग म्हणलं कोण काम करतं. नाही म्हणलं सर्व काम माझी सूनच करते. म्हणलं चहा पाणी जेवण, अगदी पाणी सुद्धा माझ्या हातात आणून देते. चहा पाणी जेवण सगळं माझ्या हातात आणून देते. आम्हाला वाटलं किती चांगली सून आहे, काय किती उत्तम अशी सून तुम्हाला मिळाली. म्हटलं आदर्श अशी सून मिळाली. हो म्हणले सून तशी माझी चांगली आहे, कारण मला काही त्रास होत नाही म्हणाले. फक्त तिची एकच अट असते म्हणाले, तुम्ही स्वयंपाक घरात यायचं नाही, स्वयंपाक घरात प्रवेश निषेध. स्वयंपाकघरात पाय ठेवायचा नाही, पाणी बाहेर आणून देतात, दूध काय औषध काय सगळं जेवण वगैरे, आणि लुडबुड करायची नाही. मला सल्ला द्यायचा नाही, मला शहाणपण शिकवायचं नाही, अमुक चूक झाला अमुक बरोबर झालं हे सांगायचं नाही. एका ठिकाणी बसून राहायचं, आराम करायचा, फक्त सर्व काही बघत राहायचं, आणि त्याच्यावर आपलं मत काही द्यायचं नाही. तर म्हटलं अहो हा ही तर केवढी श्रेष्ठ अवस्था आहे. म्हणलं असं जर कोणी केलं ना, काय की काही लुडबुड केली नाही काही, आणि स्वस्त बसून तो राहिला आणि काही मत दिलं नाही, काही सल्ला दिला नाही, तर म्हटलं हेच तर परमेश्वराचं लक्षण आहे. म्हटलं परमेश्वर असंच करतो. तो कोणाला सांगत नाही अमुक असं करायचं तमुक असं कर, तो काही मत देत नाही, काही सल्ला देत नाही, संपूर्ण स्वातंत्र्य तो देत असतो. आणि म्हणले नुसतं तो बघत असतो. तुका म्हणे उगे राहा, जे जे होईल ते ते पहा. म्हणजे या संसारामध्ये असा जो मनुष्य असतो त्यालाच ज्ञानी असं म्हणतात. तर म्हटलं हे तुमची ज्ञानी अवस्था नसताना सुद्धा म्हटलं तुमच्या सुनेला तुम्ही अज्ञानी केलं, तुमच्या सुनेली तुम्हाला ज्ञान नकळत दिलं. म्हटलं यालाच तर साक्षी अवस्था म्हणतात. आणि तुम्हाला वाईट वाटण्याचं म्हटलं, तुम्हाला वाईट वाटतं का. हो म्हणले मला खूप वाईट वाटतं. म्हणजे याच्यात वाईट वाटण्याचं काही कारणच नाही. म्हटलं एक तर तुम्हाला काहीच करावं लागत नाही, सगळा आराम तुम्हाला मिळतो, तुम्हाला काही काम करू देत नाही, आणि दुसरं म्हणजे की तुम्ही काही करायचं नाही, म्हणजे साक्षी अवस्था नुसतं बघून बघत राहायचं, ह्यालाच तर साक्षी अवस्था म्हणतात. आणि परमेश्वर असंच करतो. म्हणजे या देहामध्ये राहून परमेश्वर काय करतो,
या जीवाचे सर्व व्यवहार बघत असतो, पण तो त्याला काही सुचवत नाही, काहीही करत नाही. तेव्हा भगवान या श्लोकामध्ये असं सांगतो, तेव्हा ही साक्षी अवस्था सासूला सुनेच्या कृपेने सहज प्राप्त होते. अहो, ही तर आता जुनी गोष्ट झाली म्हणजे. आता आमच्या कानावर असं होतं, आता जर सुना लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी नवऱ्याला विचारतात, मग आपण आपले दोघं आपल्या स्वतंत्र फ्लॅट मध्ये कधी राहायला जायचं, उद्याच राहायला जाऊया का? अरे बापरे, आता आज लग्न झालं आणि उद्याच त्या फ्लॅट मध्ये राहायला जायचं, हे तर म्हणजे आता आणखी पुढची पिढी. तेव्हा म्हणून म्हणतात की या संसारामध्ये जो कोणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही, तो खरा आध्यात्मिक, अशी आम्ही व्याख्या करतो. आमच्या बरोबर बाई होत्या, इंग्लिश शिकवायच्या. त्यांना अध्यात्मात काही हे नाही, पण त्यांना कौतुक होतं मला. त्या मला म्हणायचे, आष्टीकर मला हे समजत नाही म्हणाले, काय अध्यात्म मला समजत नाही. अध्यात्माला मला एवढं समजतं की कोणाच्या अध्यात्म नाही मध्यात नाही. तर म्हणले मी आध्यात्मिक नाही म्हणजे अध्यात्म नाही मध्यात नाही. तेव्हा आम्ही अशी म्हटलं, बरोबर आहे, आम्ही अशीच व्याख्या केली की जो या भक्ती मार्गातली लोकांच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही, तो भक्ती मार्गातल्या लोकांच्या नादी लागत नाही म्हणा. कुठल्याही प्रकारच्या भक्तीचं तो काही करत नाही म्हणतो. तो अध्यात्म नाही आणि मध्यात नाही भक्ती मार्गातल्या लोकांच्या. तो शुद्ध संसारी किंवा प्रापंचिक, त्याला काय म्हणतात, शुद्ध संसारी किंवा प्रापंचिक असं म्हणतात. आणि जो म्हणाले या संसारात सगळ्यांच्या अध्यात मध्यात जो असतो, संसारामध्ये सगळ्यांच्या अध्यात मध्यात जो असतो, तो प्रापंचिक. आणि जो संसारात कोणाच्या अध्यात मध्यात नसतो, तो म्हणले भक्त, तो संसारामध्ये कोणाच्या अध्यात मध्यात पडत नाही म्हणा, तो साक्षी असतो. तुम्ही काय करता काय नाही करत संसारामध्ये, तो फक्त बघत राहतो. तो कोणावर टीका करत नाही, काही करत नाही. त्याला साक्षी अवस्था असं म्हणतात. तेव्हा म्हणाले परमेश्वर या भूतमात्रांमध्ये असून सुद्धा, आत्म्याच्या रूपाने असून तो कुठल्याही कर्मामध्ये बांधला जात. तसंच म्हणलेले ज्ञानी पुरुष असतात. ज्ञानी पुरुष हे आत्मस्वरूप होतात, आणि ज्ञानी पुरुष आत्मस्वरूप झाल्यानंतर ते जीव राहत नाही. मग या देहामध्ये नुसतं आत्मस्वरूप होऊन तो राहतात. जीवाचं रूपांतर आत्मस्वरूपात होतं आणि ते आत्मस्वरूप होऊन राहतात. मग ते सुद्धा या मायेमध्ये त्यांना मायेतली कर्म बांधू शकत नाही, कारण त्यांना अहंकारच नाही. ते नुसते कर्म जे घडतात मायेमध्ये, ते साक्षी भावाने बघत राहतात. म्हणजे ते खरोखर रिटायर होतात. काही लोक रिटायर झाले तरी म्हणाले ते संसारामध्ये त्यांना रस असतो. तेव्हा जो संसारामध्ये ज्याला रस नाही, तो साक्षी झाला, तो आत्मस्वरूप झाला. कोणीतरी मागे असं आम्ही ऐकलं की परमेश्वराला रिटायर करा. आता परमेश्वराला रिटायर कसं करणार? पण आम्हाला त्याचं उत्तर मिळालं. भगवंतांनी सांगितलं काय की अरे मी कोणाच्या अध्यात मध्यात नाही म्हणा, मी रिटायर झालोय. तसा रिटायर मनुष्य कोणाच्या अध्यात मध्यात नसतो, संसारात नसतो, बाहेर खुर्ची टाकून बसलेला असतो हवा खात. काय तसं परमेश्वर म्हणाले या देहामध्ये आहे, पण तो रिटायर झालेला आहे. पण तो रिटायर तरी का म्हणावं त्याला? परमेश्वराला रिटायर का करायचं? कारण काय की परमेश्वराला रिटायर करायचं असं म्हणताना मग त्याची कोणतरी नियुक्ती केली असली पाहिजे. तर परमेश्वराची नियुक्ती कोण करणार? परमेश्वरच सगळ्यांची नियुक्ती करतो. या जगामध्ये परमेश्वर सर्वांची देवदेवतांची सुद्धा नियुक्ती तोच करतो. मग परमेश्वराची परमात्म्याची नियुक्ती कोण करणार? मग तो नियुक्तच झाला नाही
जो नोकरीला लागलाच नाही, जो नियुक्तच झाला नाही, त्याला रिटायर कसं करणार? ज्याला अपॉइंटमेंट ऑर्डर दिली नाही त्याला कोणी रिटायर कसं करणार? तेव्हा म्हणाले, जे असं म्हणतात की परमेश्वराला रिटायर करा, तेव्हा त्यांना चांगली बातमी आहे म्हणा. हो, फार चांगली बातमी आम्ही तुम्हाला सांगतो, आनंदाची बातमी, की बघा तुम्ही म्हणत होतात ना एवढे दिवस की परमेश्वराला रिटायर करा, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे म्हणाले. काय? तर परमेश्वर रिटायर झाला म्हणले. कधी? अरे तो कधीच झाला म्हणले. कारण काय की तो त्याला कोणी अपॉइंटच केलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला कोणी रिटायरच करू शकत नाही, त्याच्यामुळे तो स्वयंभू रिटायरच आहे म्हणजे. म्हणजे आता तुम्ही त्याला रिटायर करण्याचं काही कष्ट घेऊ नका म्हणा. तेव्हा सर्व जड विनाशी जगामध्ये कर्मापासून तो परमात्मा दूर आहे आणि साक्षीभूत होऊन तो सर्व हे नाटक बघत असतो. परमात्मा म्हणतो याच्यात माझा काहीच रोल नाही म्हणा, माझा काहीच रोल नाही, माझा काहीच सहभाग नाही म्हणा. तेव्हा मी नियुक्तच झालो नाही, त्याच्यामुळे मी रिटायर होऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला कुठल्या सर्व्हिस कंडिशन्स नाही आहे, माझ्यावर काहीच कंडिशन नाही आहे म्हणा, माझ्यावर या कर्माचं काहीच बंधन नाही, प्रकृतीच्या कुठल्याही कर्माशी माझा संबंध नाही. या लोकांना परमेश्वर किंवा त्याची भक्ती याची अजिबात आवड नसते. असे बरेच लोक आपण बघतो, परमेश्वर त्याची भक्ती याची अजिबात आवड नाही, किंबहुना त्याचा तिरस्कारच आहे. कोणी भक्ती करतो त्यांचा तिरस्कारच आहे. तेव्हा आणि जे लोक म्हणतात, असे लोक म्हणतात की परमेश्वराला रिटायर करा, जे परमेश्वराचं भजन करतात, पूजन करतात, त्यांना म्हणतात हो या परमेश्वराला रिटायर करा. तेव्हा त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे म्हणाले, की तो परमेश्वर सांगतो, भगवंताने गीतेतच सांगितलंय म्हणाले, की मी आधीपासूनच या संसारिक कर्मापासून रिटायर आहे म्हणाले. या कर्मापासून मी, कर्माचं बंधन मला नाही, हे कर्म मी काही करतच नाही म्हणले. नचमाम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनम असक्तम तेषु कर्मसु. म्हणलं मी उदासीन आहे. उदासीन आहे म्हणजे काय? मी उदास असा बसून आहे असा नाही. तर त्याच्या परमेश्वराच्या ठिकाणी पूर्ण आनंद आहे. आणि उदासीन आहे म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही, संसार त्याचे कर्म हे सर्व त्या ह्याच्यात घडत असतात, त्या मायेमध्ये, त्या प्रकृतीमध्ये घडत असतात, आणि त्या कर्माशी माझा काही संबंध नाही, आणि त्यामुळे ते कर्म मला बांधू शकत नाही. मी त्याच्यात आसक्त नाहीये. कर्म कोणाला बांधतो? जो त्याच्यामध्ये कर्मामध्ये आसक्त आहे, कर्माची काहीतरी आसक्ती आहे की मला याच्यापासून काहीतरी मिळावं. मनुष्य कर्माने कधी बांधला जातो? जेव्हा तो त्याच्यात कामना ठेवतो, आसक्ती ठेवतो, की हे मी करतोय. भक्ती मार्गात काय आणि संसारात काय? संसारात सुद्धा मी अमुक कर्म करतोय आणि त्याच्यामध्ये काहीतरी मला मिळावं अशी जेव्हा आसक्ती असते, तेव्हा त्या कर्माने तो बांधला जातो आणि त्याचं पाप पुण्यात्मक फळ त्याला भोगावं लागतं. तसंच म्हणले भक्ती मार्गात सुद्धा. भक्ती मार्गामध्ये तर आसक्ती अजिबात नको. भक्ती मार्गात फक्त सद्गुरूंची प्रेमासक्ती पाहिजे, सद्गुरूंची प्रेमासक्ती, सद्गुरूंची आसक्ती पाहिजे. पण भक्ती मार्गात अमुक व्हावं, तमुक व्हावं, मी काहीतरी माझ्याकडून अमुक घडावं, असं काहीतरी करावं, याच्यापासून मला काहीतरी प्राप्त व्हावं, काहीतरी लाभ मिळावा, अशी आसक्ती भक्ती मार्गात ज्यांना असते ते म्हणले भक्ती मार्गातून दूर होतात. ते भक्ती मार्गातून एक दिवस पटकन बाहेर होतात, असं आपण उदाहरण बघतो. म्हणून संसारात काय आणि भक्ती मार्गात काय? भक्ती मार्गात तर आसक्ती अजिबातच नसावी म्हणाल. भक्ती मार्गात जर आसक्ती राहिली तर म्हणजे त्याचा भक्ती मार्ग घडणार. संसारात एक वेळा आसक्ती आहे ते ठीक आहे, सद्गुरूंच्या सहवासाने त्यांच्या ज्ञानाने ती आसक्ती हळूहळू जाईल. पण भक्ती मार्गात अनासक्त
भक्ती मार्गात अनासक्ती खूप महत्वाची आहे. भक्ती मार्गात कुठली कामना वासना काय काय नको. तेव्हा ते भगवान सांगतात न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनम असक्तम तेषु कर्मसु. तेव्हा असं या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे. श्री गुरुदेव.